जगातील वाढत्या तणावाचा परिणाम आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचताना दिसतोय. मध्य पूर्वेत सुरू असलेला इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळं जागतिक क्रूड ऑइल बाजार अस्थिर झालाय. त्याचे पडसाद भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावर उमटू लागले. या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका लघु व मध्यम व्यावसायिकांना बसतोय. सध्या अनेक शहरांमध्ये LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. हॉटेल, खानावळी, फास्ट फूड सेंटर आणि चहाच्या टपऱ्या चालवणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळं अनेक हॉटेल व्यावसायिकांना अक्षरशः आपल्या दुकानाला शटर डाऊन करण्याची वेळ आली आहे. या जागतिक संकटाचे पडसाद आता सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातही दिसू लागले. सध्याला परिस्थिती खूप भयानक आहे की सध्याला गॅस अजिबात अवेलेबल नाही येतात. जे सप्लाय करणारे जे एजन्सीज आहेत त्यांच्याकडेच गॅस नाही येतात. त्याच्यामुळे कदाचित आता रेस्टॉरंट हे आटपाडी सारख्या ठिकाणी आता एवढा तुटवडा आहे की इथले पण रेस्टॉरंट सगळे बंद पडू शकतात 2-3 दिवसामध्ये. तर पुढून जर सप्लाय नाही झाला तर परिस्थिती भयानक आहे. आणि प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये आज माझ्याकडे जवळपास 35चा स्टाफ आहे. तर यांच्या डायरेक्ट यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावरती परिणाम होणार आहे. कारण आमचे पण हात बांधले जाणार आहेत आणि आम्हीही काही करू शकणार नाही. लास्ट ऑप्शन आहे चुलीवरती देणे, पण त्याच्यामध्ये तेवढा फास्ट मेनू जाणार नाही आणि मेनू आम्हाला सिंक करावा लागेल. मेनू कमी मेनूमध्ये आम्हाला रेस्टॉरंट चालवावं लागेल. मॅक्झिमम आम्हाला जिकडे तंदूरवरती जे आयटम बनतात याच्यावरती जास्त फोकस करावा लागेल आम्हाला. तर येणाऱ्या काळात याचे एवढे परिणाम होतील की त्याला पण एक कोळशावरती बनवायला त्याला पण एक खूप लिमिटेशन्स आहेत. आज आपण याच्यावरती बनवू शकतो, इलेक्ट्रिकलवरती जरी बनवायचं म्हटलं तरी पण त्याला लिमिटेशन्स आहेत. त्या ऑर्डर्स फास्ट जाऊ शकणार नाहीत आणि परिणामी कस्टमर्स ऑर्डर लेट जाणार. याचे परिणाम एवढे जोरात होणार आहेत की एक वेळ रेस्टॉरंटवाला मालक म्हणणार आहे की आता नाही मी चालवू शकत रेस्टॉरंट, कारण ऑर्डर्स तेवढा फास्ट जाणार नाहीत. आपल्या जे एजन्सी धारक आहेत त्यांच्याकडे तुम्ही ज्यावेळेस मागणी करत होता ते तवाचा रेशो आणि आताच्या रेशो मध्ये तुम्हाला किती टक्के गॅस मिळते? नाही, याच्या अगोदर आम्हाला जो गॅस मिळायचा त्याची सर्व्हिस मिळायची ती खूप जबरदस्त फास्ट आम्हाला मिळायचा. पण आत्ताची परिस्थिती आहे की आता एजन्सी मालकांकडेच गॅस नाही येत. त्याच्यामुळे आमच्याकडे जो आता आज मी काल फोन केलेला, आज फोन केलेला, तर त्यांच्याकडेच मटेरियल नसल्यामुळं शॉर्टेज आहे. त्यामुळे आमच्याकडे ते येण्याचा काही विषयच नाही आहे. काय याचे परिणाम काय होऊ शकतात? याचे परिणाम असे होणार आहेत की जो आमचा स्टाफ आहे त्यांना आम्हाला सुट्टी देण्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. आणि या 35 स्टाफवरच्या यांच्या कुटुंबावरती परिणाम होणार आहे. प्लस हे कुटुंब जेव्हा चालत असतं हे मार्केटमध्ये आमच्याकडून पगार झाल्यानंतरच खर्च करणार आहे. आणि हे फक्त आटपाडीतच नाही तर पूर्ण भारतामध्ये याचे परिणाम दिसणार आहेत. तर जे इकॉनॉमिकल सायकल आहे याला खूप मोठा ब्रेक बसणार आहे याच्यामुळे. आणि सरकारने याच्यावरती फास्टमध्ये काहीतरी तरतूद केली पाहिजे 100%. कारण हॉटेल इंडस्ट्रीज खूप मोठी इंडस्ट्रीज आहे, याच्यावरती सरकारनं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जगामध्ये असे टप्प्याटप्प्याने अनेक युद्ध सुद्धा होणार आहेत. याला पर्याय म्हणून तुम्ही काय सरकारला सल्ला द्याल? सल्ला देण्या इतपत मी मोठा नक्कीच नाहीये, पण मी एक सांगेन की असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे भविष्यात पण होऊ शकतात. तर आज जो गॅसचा तुटवडा जाणवतोय हे भविष्यात पण जाणवू शकतो. तर आत्ता आपल्याला याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी क्रांती घडवावी लागेल, एक वेगळा ऑप्शन्स आपल्याला आणावा लागेल. कारण फक्त हॉटेल इंडस्ट्रीजच नाही आता, तर याच्या जे मोरबीला आज टाईल्स इंडस्ट्रीज आहेत तिकडे पण त्या इंडस्ट्रीज बंद पडलेल्या आहेत. गॅसवरती खूप सारे इंडस्ट्रीज आज अवलंबून आहेत. तर याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा ह्या भारताच्या इकॉनॉमिकवरती याचा इम्पॅक्ट 100% येणार आहे. तर याला आपल्याला ऑप्शन्स हा बघावाच लागणार आहे. तर याच्याकडेही सरकारनं नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. या जागतिक संकटाचे पडसाद आता सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातही दिसू लागले. तालुक्यातील अनेक लहान मोठ्या हॉटेल मालकांना गॅस उपलब्ध होत नसल्यानं व्यवसाय बंद ठेवावा लागतोय. काही ठिकाणी तर 2-2, 3-3 दिवसांपासून हॉटेल सुरूच करता आलं नाही. हॉटेल व्यावसायिकांच्या मते गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळं स्वयंपाक करणं अशक्य होत आहे. ग्राहक येत असले तरी त्यांना सेवा देता येत नाही. त्यामुळे रोजचा व्यवसाय बंद ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम केवळ मालकांवरच नाही तर हॉटेलमधील कामगारांवरही होतोय. अनेक कर्मचारी रोजंदारीवर काम करत असल्यामुळं हॉटेल बंद राहिल्यास त्यांना मजुरीही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात आलाय.
ग्रामीण भागात लहान हॉटेल आणि खानावळी हा अनेकांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळं गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळं मोठं आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. व्यापारी वर्गानं प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली. स्थानिक व्यावसायिकांचं म्हणणं आहे की सरकारने गॅसचा नियमित पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामीण भागातील छोट्या व्यवसायांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. एकीकडं मध्यपूर्वेतील युद्धामुळं जागतिक बाजार ढवळून निघाला असताना त्याचे थेट परिणाम आटपाडीसारख्या ग्रामीण तालुक्यातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोहोचले. ही बाब चिंतेची मानली जाते. नमस्कार, मी परमेश्वर सावंत, मॅनेजर सुरेश इंडियन गॅस एजन्सी आटपाडी. जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सरकारच्या आदेशानुसार गॅस कंपनीने 19 kg सिलेंडर म्हणजे कमर्शियल हॉटेल व्यवसाय सिलेंडरचा सप्लाय पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर घरगुती सिलेंडरचा सप्लाय नेहमीप्रमाणे होत आहे, परंतु गॅस धारकांनी ग्राहकांनी पॅनिक होऊन भीतीपोटे सिलेंडर मिळणार नाही या भीतीपोटे जास्त प्रमाणात बुकिंग केलेले आहेत. तरी ग्राहकांनी घाबरून न जाता जो कंपनीनं नियम दिलेला आहे 25 दिवसाचा, त्या 25 दिवसामध्ये बुकिंग करून आपला सिलेंडर डिलिव्हरी बॉयकडून वितरण करून घ्यावा. तसेच जे गॅस एजन्सी कर्मचारी येतात त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद न घालता जो कंपनीनं DSC कोड कंपल्सरी केलेला आहे तो DSC कोड कंपल्सरी देऊन त्यांना सहकार्य करून आपला सिलेंडर घ्यावा.